विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणी। विद्यारम्भ करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा। चिन्ता संतान हन्तारो यत्पादाम्बुजरे नमः। श्रियाणां तान् निजचार्यान् प्रणमामि पुनः पुनः। नमस्ते भगवान व्यास वेदशास्त्र विशारद। एतत् कथा प्रकाशेन मदज्ञानं विनाशय। शुकरूप प्रबोध्य सर्वशास्त्र विशारद। एतत् कथा प्रकाशेन मदज्ञानं विनाशय। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री सद्गुरुभ्यो नमः। श्री भगवते गोपाल कृष्णाय नमः। श्री नारदाधि भागवतभ्यो नमो नमः। दीप ज्योति परब्रह्म दीप ज्योति जनार्दनाः। दीपो हरतो मे पापं दीपो ज्योतिर्नमोस्तुते। महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातो मुनीन्द्रैः। समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा सोपानदेवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावन। आदित्रय जरणी देवाचिये। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा। नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा। नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति। नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। श्री संतांचिया माता चरणावरी। साष्टांग हे करी दंडवत। मस्तक हे पायावरी। मस्तक हे पायावरी। मस्तक हे पायावरी। मस्तक हे पायावरी। आवार करे संतांचा न्यायवार करे संतांचा। न्यायवार करी संतांचा न्यायवार करी संतांचा। न्यायवार करी संतांचा न्यायवार करी संतांचा। मस्तक हे पायावरी। न्यायवार करी संतांचा न्यायवार करी संतांचा। न्यायवार करी संतांचा। मस्तक हे पायावरी। न्यायवार करी संतांचा न्यायवार करी संतांचा। वार करी संतांचा। ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा। गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं। द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्। एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं। भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। ज्ञानमूलं सद्गुरोर्मूर्ति। पूजामूलं सद्गुरोर्पद्मं। मंत्रमूलं सद्गुरोर्वाक्यं। मोक्षमूलं सद्गुरोर्कृपा। वसुदेवसुतं देवं कंसाचानुर्मर्दनं। देवकी परमानन्दनं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। मूकं करोति वाचालं पङ्गुलङ्घयते गिरिं। यत्कृपातमहं वन्दे परमानन्द माधवम्। कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती
करमुले तू गोविंदम प्रभाते कर दर्शनम शांताकारं जगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलानयनं योगिभिर्ध्यानिगम्यं वन्दे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथम् कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि अहिल्या द्रौपदी सीता तारा मन्दोदरी तथा पञ्चकन्या स्मरेण नित्यं महापातकनाशनम् मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये करील जो प्रश्न सांगेल जो कथा करील जो प्रश्न सांगेल जो कथा श्रवण करिता उद्धर श्रवण करिता उद्धरती श्रवण करिता उद्धरती करील जो प्रश्न सांगेल जो कथा श्रवण करिता उद्धरती श्रवण करिता उद्धरति श्रवण करिता उद्धरति कथा भागीरथी स्नान जे करीती कथा भागीरथी स्नान जे करीती कथा भागीरथी स्नान जे करीती कथा भागीरथी स्नान जे कथा भागीरथी स्नान जे करीती करीती त्याचे उद्धरती पूर्वजते त्याचे उद्धरती पूर्वजते कथा भागीरथी स्नान जे करीती त्याचे उद्धरती पूर्वजते त्याचे उद्धरति पूर्वजते त्याचे उद्धरति पूर्वजते भागीरथी स्नानाश्रम लागे फार करावे एकाग्र मन येते करावे एकाग्र मन येते करावे मन कथा भागीरथी स्नान जे करीती कथा भागीरथी स्नान जे करीती कथा भागीरथी स्नान जे करीती त्याचे उद्धरति पूर्वजते त्याचे उद्धरति पूर्वजते त्याचे उद्धरति पूर्वजते नाम मने ऐसे बोले भागवत 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 सुख सांगत ते परिशी सुख सांगत ते परिशी सुख सांगत ते कथा भागीरथी स्नान जे करीती कथा भागीरथी स्नान जे करीती कथा भागीरथी स्नान
उतरते पूर्वज ताची उतरते पूर्वज ताची उतरते पूर्वज श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव
गोपाल राधे कृष्ण गोविंद गोविंद हे गोपाल हे गोपाल हे गोपाल हे गोपाल राधे कृष्ण गोविंद हे गोपाल राधे कृष्ण गोविंद गोपाल कृष्ण भगवान की जय. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली जगद्वंद्य जगद्गुरु श्री तुकोबराय आणि महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, त्याचप्रमाणे आपल्या या कोठारी नगरमधील आपल्या सर्वांचं सद्गुरु स्थान भगवंत परमात्मा स्वरूप असलेले श्री गजानन महाराज या सर्वांच्या चरणी मी कोटी कोटी वंदन करतो. आजच्या या श्रीमद भागवत कथा महोत्सवासाठी उपस्थित असलेले आपण सर्वच मान्यवर, सद्गुरुनाथ महाराज की जय. श्री गजानन महाराज की जय. बसा थोडंसं बसा बसा आणखी बस. श्री सद्गुरु गजानन महाराजांच्या कृपा आशीर्वादानं आजच्या महाराजांच्या चरणी श्रीमद भागवत महापुराणाचं कथा रहस्याचं जे हे अतिशय सुंदर असं सुगंधित फूल अर्पण करताना मला मोठा आनंद होतो. गेले 3 दिवस आपण श्रीमद भागवतावर अतिशय सुंदर असं चिंतन करत आहोत. आपण सुंदर असं श्रवण करत आहात आणि त्याचाच काय एक या आपल्या आनंदाची भर म्हणून भल्या पहाटे आज आपल्या धामणगाव आणि कोठारी नगर परिसरामध्ये अतिशय सुंदर पद्धतीनं शांत पद्धतीनं वरुण राजाचं आगमन झालं. आणि वरुण राजाचं आगमन झाल्यामुळे सगळा थंडावा निर्माण झालेला आहे. वास्तविक पाहता वरुण राजाचं आगमन व्हावं असा काय हा महिना नाही किंवा हा कालावधी नाहीये, पण तरी सुद्धा आपल्या या शुभ कार्याला त्याची हजेरी व्हावी याचा अर्थ या कोठारी नगरमध्ये इथून पुढं आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये सौख्याचे, आनंदाचे, समाधानाचे, ऐश्वर्याचे, शांतीचे दिवस येतील आणि गजानन महाराजांची कृपा आपल्यावर अशीच सातत्यानं चालू राहील. श्रीमद भागवत महापुराणाची कृपा, भगवान श्रीकृष्णाची कृपा आपल्या सर्वांवर सदैव राहील. आपल्याला निरामय आरोग्य प्राप्त सर्वांना होऊन उदंड आयुष्य लाभेल अशीच मी भागवताच्या चरणी, महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो. श्री गजानन महाराज देवस्थान या संस्थांच्या वतीनं गेली सालबतप्रमाणे याही वर्षी प्रकट दिनाचा महोत्सव आपण संपन्न करतो आणि त्या निमित्तानं मान्य श्री सुरेश भाऊ कृष्णराव पोळ यांच्या वतीनं आणि पोळ परिवाराच्या वतीनं श्रीमद भागवताचं आयोजन केलं जातं. त्यांच्या यजमान पदाखाली, त्यांच्या संयोजनाखाली, सौजन्याखाली हे भागवताचं आयोजन असतं. त्याचं हे 2रं वर्ष आहे. वास्तविक पाहता श्री गजानन महाराज देवस्थानचे सर्वच कार्यकारिणीतले विश्वस्त ट्रस्टी म्हणजे या संस्थांचे अध्यक्ष श्री सुरेश कृष्णराव पोळ भाऊ, त्याचप्रमाणे उपाध्यक्ष श्री शिरीष गणेशराव पाटील की गेले ते आपल्या या कथेसाठी पुण्याहून 21 तारखेलाच इथं आलेले आहेत. त्यांच्या सौभाग्यवती सौ पाटील आणि ते पहिल्या दिवसापासून इथं उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे या देवस्थान संस्थांचे सचिव मुरलीधर सखाराम पत्के काल ते आले. मला म्हणाले की मी 2 दिवस नव्हतो, परंतु मी आज आहे आणि दररोज असणार आहे. त्याचप्रमाणे या संस्थांचे, आपल्या देवस्थानचे कार्यकारिणीतले उपाध्यक्ष श्रीयुत रामलाल नथुलाल गुप्ता आपल्या या देवस्थानचे उपाध्यक्ष आहेत. मी गेल्या वर्षापासून बघतोय की खऱ्या हनुमंतरायाचं दर्शन जर आपल्याला घ्यायचं असेल
तर मला वाटतं गुप्ताजींचं जर दर्शन आपण घेतलं तर आपल्याला हनुमंतरायांचं दर्शन झाल्याशिवाय राहणार नाही. एवढा त्यांच्या ठिकाणी अतिशय या कार्याविषयी आणि या आपल्या गजानन महाराजांच्या विषयी अतिशय मोठा जिव्हाळा आहे, आपुलकी आहे. अगदी रात्रीचा दिवस करून ते या कार्यामध्ये सतत सहभागी झालेले दिसतात. त्याचप्रमाणे आपले कोषाध्यक्ष आहे श्री दिगंबर हरिराव कुलकर्णी, या कार्यकारिणीचे सदस्य श्री वसंत भाऊरावजी काळमेघ, श्री विलास उत्तमसिंग सोळंके, त्याचप्रमाणे डॉक्टर चंद्रकांत रामराव देशमुख, त्याचप्रमाणे स्वप्नील सुरेशराव महल्ले हे सहसचिव आहेत. त्याचप्रमाणे या कार्यकारिणीचे सदस्य श्रीकांत श्रीराम घुगे सदस्य आहेत. आणि आजच्या भागवताच्या पूजनासाठी उपस्थित असलेल्या कार्यकारिणीचे विद्यमान सदस्य श्रीयुत अंकित राजेंद्र पोळ आणि त्यांच्या सौभाग्यवती गौरी अंकित पोळ आणि त्यांची सुकन्या राजवी सुद्धा उपस्थित. त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा सर्वांनी. मला मोठा आनंद झाला की कथेच्या सुरुवातीलाच भागवताची पूजा, मला असं वाटतं की अगदी सगळे सदस्य उपस्थित नाही राहिले तरी ठीक आहे, पण आमच्या या यजमान आपल्या श्री सुरेशराव कृष्णराव पोळ आणि आमच्या सौभाग्यवती पुष्पा सुरेशराव पोळ यांच्यासोबत जर आपल्या कार्यकारिणीतले सदस्य म्हणा किंवा पदाधिकारी सुद्धा जर उपस्थित राहिले सपत्नीक, तर खरंच मोठी आनंदाची गोष्ट आहे. या कथेला आणखीन 4 चांद लागतील. आणखीन उत्साहपूर्वक या कथेचं कसं होतं की जे आयोजन करणारे, नियोजन करणारे, जे कोण नाही का मालक ज्यांना आपण म्हणू, या कथेचे ज्यांना आपण मोहरके म्हणू नाही का, या कथेचे मार्गदर्शक म्हणू, ती मंडळी जर इथं असतील तर नक्कीच आपल्या कथेला अजून चांगला या कथेमध्ये उत्साह निर्माण होतो. म्हणून आजच्या या अतिशय सुंदर अशा आजच्या या शुभ दिवशी माननीय श्री अंकितराव राजेंद्र पोळ उपस्थित राहिले आणि आजची या भागवताची पूजा झाली. मी तर म्हणेन अंकितरावांना की राहिलेले आणखी 2-3 दिवस आहेत, मध्ये आधी येऊन जात जा, वेळ काढून आवर्जून या. राहिल्या 365 दिवस आपण आपला उद्योग करतो, व्यवसाय करतो, नोकरी करतो, जे काय असेल ते आपण नक्कीच करतो. परंतु असे 7-8, 5-7 दिवस असतात की ते आपल्या आयुष्यामध्ये नक्कीच खरोखर काहीतरी एक आपल्या मनाला तरी शांती देणारे असतात. बरं, त्यामुळं असं म्हटलेलंच आहे, संत संगतीचे काय सांगू सुख, आपणा पारिखे नाही तेथे. साधू थोर जाना आणि साधू थोर जाना कलियुगी. संत संगतीचं महत्व काय सांगावं, संत संगतीचं महत्व किती सांगावं. संत संगतीचं महत्व मी तुम्हाला इतकंच सांगेन बरं का, की माणसाच्या जीवनामध्ये अधोगतीला नेते ती संगतच, अधोगतीला नेते ती संगतच आणि प्रगतीला घेऊन जाते ती सुद्धा संगतच. माणसाच्या जीवनामध्ये संगतीशिवाय काहीच नाही, लक्षात ठेवा. म्हणून मी काल सांगितलं की पतीच्या पाठीमाग एक सुविद्य पत्नी असेल. सुविद्य हा शब्द वापरला जातो. सुविद्य म्हणजे काय, फार मोठी शिकलेली वगैरे नाही, शिकलेली असेल तर उत्तमच आहे, पण सुविद्य म्हणजे संस्कारी, सुसंस्कारी पत्नी असावी, नम्रता असावी, घरातल्या स्त्रीच्या जवळ अहंकार नसावा, अभिमान नसावा, अतिशय विनयशील असावी बरं का. येणाऱ्या जाणाऱ्यांच्या बद्दल परोपकाराची भावना, दानशील वृत्ती असावी बरं का. येणाऱ्या जाणाऱ्यांबद्दल आनंददायी भावना असावी, सतत काही ना काहीतरी देण्याची वृत्ती त्या स्त्रीकडे असावी. बघा, म्हणून मी नेहमी सांगतो की देण्याची वृत्ती काय करते, जेव्हा त्या एखाद्या स्त्रीच्या घरात मुख्य करता पुरुष तर देतोच असतो, पण स्त्रीच्या घरात जेव्हा देण्याची वृत्ती येते ना, तेव्हा येण्याची सुद्धा प्रवृत्ती भगवंताला सहस्त्रपटीने करावी लागते. वारा देतो श्वास, फुले देती वास, माणसाने काय द्यावे, माणसाने काय घ्यावे. माणसानं काय द्यावं बरं, माणसानं द्यावं ना तेच माणसाला मिळतं. मग ते कुणाकडून शिकावं, वाऱ्याकडून शिकावं. वारा काय देतो, वारा देतो श्वास, श्वास आणि उच्छ्वास. एक लक्षात ठेवा, जेव्हा आपण
कळत नकळत श्वास सोडतो ना, जेव्हा सोडतो ना असलेला श्वास, जर समोर वारा नसेल तर आपण उच्छ्वास करूच शकत नाही, वारा घेऊ शकत नाही, म्हणजे श्वास घेऊ शकत नाही जर वारा नसेल तर. हा वारा कशातून निर्माण होतो? तर हवेतून निर्माण होतो. हवा आहे म्हणून वारा आहे. जर हवा नसेल ना तर वारा नाही, लक्षात ठेवा. तुम्हाला हवा आहे कशावरून? हवा तर दिसत नाही, हवेला तर स्पर्श करता येत नाही. हवा आहे हे प्रमाण कशावरून लावायचं? तर मग मी विनोदाने नेहमी सांगतो, हवा आहे असं तुम्हाला जर माहित करून घ्यायचं असेल ना राजवी, तर नाग धर. हवा आहे का पाहायचं असेल तर काय करायचं? नाग धरायचं. किती वेळ धरून ठेवायचं. नाग धरून ठेवलं 1, 15 सेकंद, 20 सेकंद, तर तुम्हाला हवेचा साक्षात्कार होतो. हो, आपण म्हणतो हवा आहे. नाक धरल्याने जसा हवेचा साक्षात्कार होतो, तसं मन धरल्याने देवाचा साक्षात्कार होतो. आणि म्हणून वारा देतो श्वास, फुले देती वास, माणसाने काय द्यावे, माणसाने काय द्यावे. झाडे देती छाया, माती देते माया, माणसाने काय घ्यावे, माणसाने काय द्यावे. पक्षी गातात गाणी, ढग देतात पाणी, माणसाने काय द्यावे, माणसाने काय घ्यावे. खरं सांगायचं म्हणजे अंकितराव, या विश्वाच्या पाठीवर जर आपण पाहिलं ना, तर केवळ माणूस सोडून सगळेजण देऊन राहिलेले आहेत. बघा, मी फार जबाबदारीने बोलतोय. या पृथ्वीच्या पाठीवर सर्व प्राणी मात्र, जलचर, वनचर, भूचर आदी करून जे बी काय आहे ना, ते सगळेजण आपल्याला देऊन राहिलेले आहेत. फक्त माणूसच केवळ प्राणी असा आहे की तो फक्त घेऊन राहिलेला आहे. माझं ते माझं आणि तुझं ते पण माझं. त्याची देण्याची वृत्ती होत नाही. आता व्यवहार म्हणून देणं घेणं चालतं ती गोष्ट वेगळी आहे. व्यवहार म्हणून देणं घेणं चालतं ती गोष्ट वेगळी आहे. मग शेवटी तो कवी असं म्हणतो की काय द्यावे, माणसाने, माणसाने काय द्यावे, माणसाने काय घ्यावे. काय द्यावे, माणसाने काय द्यावे. याचं उत्तर जाताच पहिल्यांदाच सांगतो, माणसाने काय द्यावे. तुम्हाला आता गुरुजी तुम्हाला आम्हाला बरंच काही द्यायला लावता वाटतं. नाही, तुम्हाला सांगू, मी जे तुम्हाला द्यायला लावणार आहे ना, त्याच्यात नाही खर्च, नाही कष्ट. माणसाने काय द्यावे, माणसाने काय द्यावे. माणसाने काय द्यावे, जे बघा, जे आपल्याला पाहिजे ना, जे आपल्याला पाहिजे ना, हे सर्वांना मिळावे. एवढंच फक्त एक विचार माणसानं करावा. मी विचार करावा म्हणतोय, देण्याची गोष्ट नंतरची आहे. जे आपल्याला पाहिजे, काय आपल्याला असू द्या, आपल्याला काय पाहिजे, जे काय पाहिजे ते, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जे काय आपल्याला पाहिजे, सर्व सुखी सर्व भूती संपूर्ण होईजे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, पुढती 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 या ग्रंथ पुण्य संपत्ती, सर्व सुखी सर्व भूती संपूर्ण होईजे. असं हातातनं खिशातनं काढून किंवा आपल्याकडून घरातनं काढून देणं ठीकच आहे, पण त्याही पेक्षा मी सांगेन, क्षणाक्षणाला देता येणारी गोष्ट म्हणजे काय माहितीये, जे जे आपल्याला पाहिजे ते मनानं सारखं असं आपल्याला वाटावं. काय करावं, आपल्याला असं वाटतं, अरे मला एक चांगला खरं आता सदरा घ्यायचा आहे, मला एक चांगला शर्ट घ्यायचा आहे, किंवा मला एक चांगली सुंदर साडी घ्यायची आता पाडव्याला. त्यावेळेला मला म्हणण्यापेक्षा देवा, सर्वांना चांगली पाडव्याला साडी मिळू दे रे, सर्वांना. एक उदाहरण दिलं, फक्त एक उदाहरण दिलं. जे आपल्याला पाहिजे ते सर्वांना मिळावं. आपली मुलं असं वाटतं ना, चांगली उत्तम शिकावीत, आपली मुलं उत्तम शिकावीत, उत्तम संस्कार घ्यावीत.
देवा सर्वांच्या मुलांना उत्तम संस्कार मिळू दे. देवा सर्वांचे मुलं उत्तम शिक्षण घेऊ देत. सर्वांची मुलं टॉपला जाऊ देत. आता आमची राजवी, आमच्या तिच्या आईला वाटत असेल की माझी मुलगी अशी टॉपला गेली पाहिजे. आतापासून म्हणायला सुरुवात करा की देवा सर्वांच्या मुली, सर्वांची मुलं टॉपला जाऊ दे. राजवीची आई म्हणेल, गुरुजी किती वेळा म्हणायचं? सतत म्हणत राहायचं. आपल्या काय बापाचं जाते? आपलं काय कष्ट आहे, खर्च आहे? स्वयंपाक करताना, काम करताना, घरदार करताना सर्वांचे पती टॉपला जाऊ देत. सर्वांची मुलं टॉपला जाऊ देत. सर्वांच्या कुटुंबियांना चांगलं आरोग्य प्राप्त होऊ दे. काय जाते? सर्वांना चांगलं आरोग्य प्राप्त होऊ दे. सर्वांना चांगलं आरोग्य प्राप्त. आपण हे नाही मागत. आपण देवाकडे काय मागतो? देवा मला हे दे, देवा मला ते दे, देवा मला हे दे. देव अशानं देव कुणाला काय देत नसतो, लक्षात ठेवा. आतापर्यंत कोणी कुणाला काय देत? अहो एवढं जर पाहिजे होतं तर साक्षात दशरथाची काय अवस्था झाली, राजा दशरथाची. राम 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 ही कथा येणारच आहे पुढं. ती जरा जोडी बसली म्हणून सांगून जातो. का मी सांगतोय? काही यंग जनरेशनला जर कळलं ना की मागायचं काय आणि का मागायचं, त्याचं कारण असं आहे की ऍक्शन अँड रिॲक्शन आर इक्वल अँड अपोजिट. मल्टीफ्लाइड अँड मॅग्निफाईड हा निसर्गाचा नियम आमच्या तरुण मुलांनी, तरुणांनी, तरुण सुनांनी सर्वांनी लक्षात ठेवलं. एवढं जर लक्षात ठेवलं ना की व्हॉट इज लाईफ, कालच मी सांगितलं, लाईफ इज ऍक्शन अँड रिॲक्शन. मी काय सांगतोय लक्षात ठेवा. देशाच्या पंतप्रधानापासून ते इथल्या आपल्या दामणगावच्या या कोठारी नगरमधल्या शेवटच्या माणसापर्यंत सर्वांनी लक्षात ठेवावं की जी आपण ऍक्शन करतो ना तीच रिॲक्शन होते, किंबहुना तशीच रिॲक्शन होते. तिकडे बिलकुलही अपवाद नाही. अपवाद नाही. तुम्ही किती देवाची पूजा करता, किती हवस नवस फेडता आणि बाकी किती करता. मी रोज हे सांगतोय तुम्हाला सर्वांना. हे कथाकार कोण सांगत नाही, हे कीर्तनकार प्रवचनकार कोण सांगत नाही. आम्ही काय सांगतोय तर आम्ही अनुभवतोय. मी स्वतः लहान, माझ्या 17-18 वर्षापासून मी अनुभवलंय. म्हणून अनुभवाची या बोले नोहे ऐसे गोविंद मेरो हे गोपाल मेरो हे 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 श्री बाके बिहारी गोविंद मेरो हे श्री बाके बिहारी नंद मेरो श्री बाके बिहारी नंदलाल मेरो हे श्री बाके बिहारी नंदलाल मेरो एक काळी श्री बाके बिहारी नंदलाल मेरो हे गोविंद मेरो हे गोपाल मेरो हे तम तत्र किश्चितृप दैव चोदितो ग्राहो बलीयाश्चरेण वृषा ग्रहित. माय बाप्पा हो, अष्टम स्कंदामध्ये भागवतातल्या गजेंद्र मोक्ष हे उपाख्यान आलेलं आहे. मी जो हा विषय घेतला होता ना आता, त्याच विषयाला धरून काय द्यावे
आणि काय घ्यावे. गजेंद्र म्हणजे जंगलातल्या हत्तींचा राजा, अतिशय बलशाली, पुष्ट दष्ट पुष्ट ज्याला आपण म्हणतो ना, हो, आणि प्रचंड मोठा कळप. त्याच्या बरोबर जंगलामध्ये आम्ही जेव्हा सांगतो ना की माणसाच्या जीवनामध्ये कधीही मीपणा नसावा, मी पहिल्याच दिवशी सांगितलं, मी आणि माझेपण विसरील जयाचे अंतःकरण, आणि पार्था तो संन्यासी जाण निरंतर. आपल्या ठिकाणी सर्व असावं पण मीपणा नसावा, माझेपणा नसावा. मी आणि माझं माझं माझं, माझं आलं की तुझं आलं, तुझं आलं की माझं आलं, म्हणून कधी नसावं. मग तुम्ही म्हणाला जे आहे तो कोणाचं? आमच्या पुष्पा माऊली म्हणतील, अहो गुरुजी तुम्ही सांगता माझं तुझं नसावं, मग एवढं कष्ट करून आपण जे हा काही सगळा संसार उभा करतो, घरदार उभं करतो, आणि खरंच आहे बाया बापड्यांचं, माझं तुमचं म्हणणं पण बरोबर आहे की एवढं आपण सगळं कष्ट करून, पदर खोचून, आयुष्य झिजवून, रक्ताचं पाणी करून एवढं सगळं करतो, मग आहे तरी माझं माझं तुझं तुझं नाही म्हणतं, तर आहे कुणाचं? हा पाटील माऊली, अरे आहे आपलंच आहे, फक्त सतत म्हणताना काय म्हणलं पाहिजे, हे जे सगळं आहे ना हे माझ्या पांडुरंगाचं आहे, हे माझ्या गोपाल कृष्णाचं आहे, हे जे आहे ते आमच्या गजानन महाराजांचं आहे, माझं काही नाही. आता असं म्हटलं ना काय गजानन महाराज येऊन तुमच्या इकडे काय दावा ठोकणार आहेत का पांडुरंग परमात्मा पंढरीवर नाही येणार, आता चला तुम्ही सांगितलं ना काल माझं आहे द्या लिहून आता मला, असं नाही. आम्ही तुम्हाला खरं सांगू, कोण कोणाचं घेत नाही हो. जर कोण कोणाचं घेत नाही तर त्याला कवटाळून कशाला बसायचं आहे? कवटाळून बसण्यात दुःख आहे आणि मुक्त राहण्यात सुख आहे. जे सगळ्याला सारखं कवटाळून बसतात ना ते बद्ध, आणि जे सतत हे काही जे आहे ना हे माझं पांडुरंग परमात्म्याचं आहे, माझ्या गोपाल कृष्णाचा आहे, माझ्या श्री प्रभू श्री रामचंद्राचा आहे, हे जे आहे ते भगवंताचं आहे, असे जे म्हणतात ना ते मुक्त. लक्षात ठेवा, ते मुक्त. आता बघा तुम्ही, आपल्या डोक्यावर ओझं असतं, किती लोक डोक्यावर ओझं घेतात मला नाही माहिती, पण घेतलं असेल यापूर्वी कधी. आता हल्ली नाही ओझी डोक्यावर आपण घेत. जर डोक्यावर आपण ओझं घेतलं ना, चालायला लागलो की आपल्या घरपर्यंत घेऊन जावं लागतं. आता घरपर्यंत घेऊन जायचं ओझं जेव्हा आपल्या डोक्यावर असतं, तेव्हा मला तुम्ही सांगा कधी घर जवळ येते आणि कधी एकदा मी त्या डोक्यावरचं ओझं उतरते, असं आपल्याला होतं. कधी डोक्यावरचं ओझं उतरते का? तिथे डोक्याला जड आलेलं असतं, डोक्याला जड आलेलं असतं. म्हणून जिथून ओझं घेतलंय ना तिथपासून घरी येईपर्यंत तिच्या डोक्यात एकच असतं, मनामध्ये एकच असतं, कधी बाई एकदा घर येतंय. झपाझप पावलं टाकत नुसती घाई असते ती, कधी एकदा घरी जाते, आणि घरात दारात पाऊल, घरात पाऊल, दारात पाऊल ना, जसं असेल तसं फेकून देते. पहिलं डोक्यावरून फेकून देते का? जड आलेलं असतं. आणि एकदा डोक्यावरून टाकून खाली दिलं ना की मग आपण मोकळे होतो, बरं वाटतं. कसे मोकळे होतो आपण? अगदी बरं वाटतं, काय स्पेस बोलता येतं, चालता येतं. जसं ते ओझेचं आहे ना तसंच हे संसाराचं आहे. संसाराचं ओझं जेव्हा आपण घेऊन डोक्यावर वागवतो ना, सतत चिडचिड 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 करतो. नवऱ्यावर ख्याव, पोरांवर ख्याव, सासूवर ख्याव, सुनेवर ख्याव, आलेल्या लेकी बाळांवर सतत. समाधान नाही, समाधान नाही. लक्षात घ्या. का? डोक्यावर घेऊन वागवले ना. हो, जिथं जातील तिथं काय काय बघिनी बघा तुम्ही. जर कुठं गेल्या ना इकडे तिकडे देवळात सुद्धा सगळं घरातल्या चाव्या बिव्या बरोबर, कुलप बिल्प लावून सगळ्या बरोबर घेऊन बांधून कमरेला खाऊन, किंवा आता कमरेला नाही खवायचे दिवस ते परस आल्यात त्यात सगळ्यात घेऊन बरोबर नुसतं देवाला हनुमानाला जाऊन यायचंय किंवा शंकर महादेवाच्या देवळात जाऊन तेवढं घेऊन जाते बिचारी. का भया मी आयुष्य घालवले त्याच्यासाठी, साठवले सगळं. तर घरात कोण आहे? आता घरात काय मुली सून आली, काय सांगावं, कोणाचं काय कोणाचं काय. किंवा काही सुना पण तसे असतात
किंवा काय बाप पण तशीच असतात, काय सांगू म्हटले पोराचं, आणि पोरं पण तशीच असतात. म्हणजे मला काय सांगायचं, हे एक मी तुम्हाला दृष्टांत देतोय, बघा मी काय सांगतोय ते. हे पण मला जडच झालं, जरा बरं वाटलं. म्हणून कोणकोणती गोष्ट जेव्हा जड वाटते ना, तेव्हा खाली काढून घे ठेवायचं. मी आणि माझे पण विसरील जयाचे अंतःकरण, पार्था तो संन्यासी जाण निरंतर. संन्यासी कोण? संन्यासासाठी अगदी काही कमंडलू घेतला पाहिजे असं नाही. भावेश आमच्या काळजीत पडेल. आता काय म्हणले संन्यासी व्हायचं म्हणजे काय, मग आता पादुका घालायला पाहिजेत, लंगोटी घालायला पाहिजे, दाढी मिशा केस वाढवायला पाहिजेत, हातामध्ये गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा घालायला पाहिजे, आणि कमंडलू घेऊन सगळ्या दामणगावामध्ये रोड कोठारी नगरमध्ये भिक्षाम देही फिरायला पाहिजे. या संन्यासाची आवश्यकता नाही. मी तुम्हाला नेहमी सांगतो, असे संन्यासी पुष्कळ आहेत. महाकुंभ महोत्सव का काय होतात ना, महाकुंभ मेळा केवढे असतात, कुंभमेळा, महाकुंभ मेळा, हे सगळीकडून असे जमा होतात नुसते लाखो हजारो. काय उपयोग हो यांचा? यांचा उपयोग कुणाला? जिनं जन्म दिला त्या आईला उपयोग नाही, बापाला उपयोग नाही. काय जण घरदार बायका पुरं सोडून जातात. ज्यानं दाढी वाढवली, हे गेलं गोदावरी मध्ये. आता नाशिकला महाकुंभ मेळा कशाला? गोदावरीत म्हणलं आता स्नान करायचं, पहिलं स्नान, दुसरं स्नान, तिसरं स्नान. अरे तुझ्या या स्नानाचा उपयोग काय? ती बायको बिचारी तुझी वाट बघती, घरदार सोडून संन्यासी झालास, मुलांना उपयोग काय? मी काय सांगतोय, संत सांगतायत म्हणून मी सांगतोय, माझ्या मनाचं नाही सांगत. जरी झाला संन्यासी तरी 12 वाजता तोंडवासी. संन्यासी झाला म्हणून काय तिला जेवायला लागत नाही का? 12 वाजले ना, तुम्ही आम्ही तरी म्हणू चला अर्धा तास 1 तास बघू नंतर, नाही अजून झालं, हाल गायला येतो नुसता, भिक्षाम देही. 12 वाजले म्हणून हे असला संन्यासी होण्यापेक्षा, काहीही घरदार बायका मुलं सगळं काही सोडून जाण्यापेक्षा, मी सांगू तुम्हाला काय सोडायचं ते, मीपणा आणि माझेपणा सोडा. तुम्ही संन्यासी झालात. संन्यासाठी होणार. आणि संन्यासी कुणी होता येतं? संन्यासी स्त्रीनं होता येतं, पुरुषानं होता येतं, लहानाने होता येतं, मोठ्याने होता येतं. फक्त आपल्यातला आपण मीपणा सोडायचा, की जो गजेंद्राला सोडता आला नव्हता. असा असलेला बलवान गजेंद्र वनामध्ये या उन्हातानात फिरता आणि ही सगळी मंडळी त्याच्या सोबत फिरता ताणलेले तापलेले उन्हाने सगळे असे रख ऊन करत होतं. आणि मग म्हणजे आता तलावावर जायला पाहिजे म्हणून तलावावर निघाले. तलावावर पोहोचले, असा मोठा काफिला त्यांचा. बघा तुम्ही, कळपानं जंगलात फिरतात प्राणी. हत्तींचा कळप तर हत्तींचा कळप, हरणांचा कळप तर हरणांचा कळप. प्राणी पण बघा ना, थवे असतात ना, थवे, पक्ष्यांचे थवे. असं नाही की चिमणी पण आहे, कबूतर पण आहे, पोपट पण आहे, कावळा पण आहे आणि बसले तुमच्या अंगणात येऊन, असं नाही. एक थवा बसला ना तर नुसत्या चिमण्यांचा थवा असतो. झाडावर जर बघितलं तर नुसते पोपट असतात, नुसते कावळे असतात, नुसते कबूतर असतात. मी काय सांगतोय, पक्ष्यांचा थवा. तसा सर्व ठिकाणी असे थवे असतात. माणसं सुद्धा बघा, माणसं ना, मॅन इज अ सोशल ॲनिमल. माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे. प्रत्येकाला माणूस पाहिजे या जगामध्ये. किती कुणाला वाईट वाटू द्या, एखाद्याला चांगलं वाटू द्या, काय तरी सुद्धा माणूस माणसामध्येच जातो. का उठला माणूस आणि गेला आपल्या गायीच्या गोठ्यात जाऊन गायींबरोबर बसला. आता चारा घालायला बसेल पण वेळ नाही जात, चला गायींबरोबर बसेल, असं आहे का? गेला आपल्या बकऱ्यांच्या कळपात, बकरी चढतायत, जाऊन तिथं आपल्या बकऱ्यांबरोबर बसला. किती पण काय वाईट असेल काय असेल तरी माणूस माणसामध्येच जाऊन बसतो. शेवटी माणसाला माणूसच पाहिजे. मी का सांगतोय, म्हणून माणसाने माणसाबरोबर माणसासारखे वागून परस्परांना सुखी करण्याचा प्रयत्न करणं हा खरा धर्म आहे, ती खरी संस्कृती आहे.
आणि हे खरे देवाची उपासना आहे. देवाची उपासना कोणती सांगितली मी? ऐकलं का तुम्ही सगळ्यांनी? माणसाने माणसाबरोबर माणसासारखे वागून परस्परांना सुखी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आता तुम्ही इथं बसलात की नाही, तुम्ही बसलात तरी एकमेकाला सुखी करू शकता. समजा पाठीमागून कोण आलं की लगेच तुम्ही अशी जागा घ्या, या या बस बसा ना, सरळ ना पुढे जा. ओ मावशी जरा इकडे सराव, ओ मावशी जरा तिकडे सराव. त्या बसणारीला किती सुख वाटतं, बाबा माझ्यासाठी जागा करून दिली. एखादी वयस्कर आजीबाई आल्या पाठीमागून, भले उशिरा आल्या, त्या काय करावं, तिच्या सुनानं तिला जेवायला उशिरा घातला असेल, आली उशिरा. तेवढ्याच एखाद्या तरुण खुर्चीवर बसलेल्या भगिनीनं पाठीमागं बघितलं पाठीमागं, अगं बाई आता हे वयस्कर आल्यात, पटदिशी उठली, ओ आजीबाई बसा ना खुर्चीवर बसा. त्या आजीबाईला कसं वाटेल? तिला वाटेल का ही 7 जन्माची माझी वैरीण आहे, असं वाटेल का? ती म्हणाल ही 7 जन्माची नाही, जन्मोजन्मीची माझी कोण आहे, कोणतरी माझी मैत्रीण आहे. ही एवढी तरुण मुलगी मला बघताच उठली. माणसाने माणसाबरोबर माणसासारखे वागून परस्परांना सुखी करण्याचा प्रयत्न करणं ही आहे देवाची उपासना. तो धर्म, ती संस्कृती आहे. माय बापो हे कोणी सांगत नाही हो. हत्ती आले, तो हत्तींचा कळप, त्याच्यामध्ये गजेंद्र, आणि सगळे तलाव्यामध्ये शिरले. ओढभर पाणी प्याले आणि पाणी पिऊन तृप्त झाल्यानंतर एकमेकावर पाणी उडवू लागले. तापलेले होते ना, एकमेकावर सोंडीचा फुटका टाकून एकमेकावर पाणी उडवू लागले. काही जण बसू लागले, उठू लागले, लोळू लागले. आणि माय बापू हो, हे सगळं चालत चाललेलं असताना बघा तुम्ही, तिकडं असा मोठा गजेंद्र उभा होता आणि उभा असलेल्या त्या गजेंद्राच्या पायाला कोणतरी लगट करते असं दिसलं. गजेंद्रानं पाहिलं आणि त्याच्या लक्षात आलं की माझा पाय जो आहे ना, ग्राहो बली याश्चरेन ऋषा ग्रहित. ग्रहित म्हणजे मगरानं माझा पाय धरलेला आहे. माझ्या मगर एवढंच त्याला वाटलं असं झिजडून टाकेल. बलशाली हत्तीला काय ताकद कमी आहे का? बलाढ्य हत्ती, मद मस्त झालेला, ताकदीनं पण मगर मस्त, अहंकार पण भरलेला, मीपणा भरलेला असा थोराड हत्ती. असा पायाला त्यानं झेंडाल्या बरोबर थोडस ते मगर थोडं बाजूला झालं, पण ते मगर मोठी चिकाटी असते. परत जाऊन पाय धरला आणि पाय धरल्यानंतर परत जेव्हा पाय जाऊन धरला ना, तेव्हा असा पाय धरला की सगळे दात त्या पायामध्ये त्याने काय केले, आपले तोंडाचे दात पायामध्ये रोवले. मग मात्र तो असा हलवतोय, बिलकुल मगर सोडत नाही बरं का. शेवटी या झटापटीत पायातून रक्त वाहू लागलं, हत्तीच्या पायातून रक्त वाहू लागलं. सगळे जण जे होते ना, 5-50 सगळे सोबत होते ना, त्याच्यामध्ये काही हत्तीनी होत्या, गजेंद्राच्या बायका, काही लहान लहान पिल्लं होती, काय गजेंद्राचे भाऊ होते, हत्ती पण होते. हा सगळा असा जथ्थाच्या जथ्था होता ना. त्यांच्या लक्षात आलं की आपल्या मुखिया आपला संकटात सापडला. आता मला तुम्ही सांगा, आपला मुख्य माणूस, आपला मुख्य जो कोण आहे तो संकटात सापडला म्हणल्यानंतर जर सगळ्यांनी त्या मगरावर हल्ला केला असता तर मगराला काय राहिलं असतं का? मगर त्याचा चेंदामेंदा झाला असता. पण नातीगोती सगळी बरोबर होती ना. आपल्याला मोठी नातीगोत्याबद्दल आपल्याला हे वाटतं, नातीगोती घरात आली नुसती एखादी माऊली तर नातेगोत्याबद्दल बोलत असते. मग ते ऐकून दुसरीला पण पुळका येतो नातेगोत्यांबद्दल सांगायचा. पण अडचणीच्या टायमिंगला हीच नातीगोती काय करतात, हे त्या गजेंद्राच्या बरोबर आलेले सगळे जे आहेत ना, सगळे असे आपले पाय काढायला लागले. त्यांना काय वाटलं, आता हा सापडला, आता याला सोडणार नाहीत, आपण पण अडचणीत जाण्यापेक्षा आपण तलावातून बाहेर पडा. आणि असे सगळे जण 5-50 हत्ती सगळे जण तलावातून बाहेर पडून वर असे उभे राहिले बघतायत. वर उभे राहिले बघतायत. नातीगोती आपली तशीच असतात बघ. तुम्हाला आम्हाला सगळ्यांना अनुभव आहे.
संकटात जर आपण छोट्या मोठ्या पडलो ना, कोणी नाही हो तेवढ्यापुरती येतात अशी फुंकर मारायला, फुंकर मारतात निघून जातात. पण प्रॅक्टिकल लाईफ मध्ये कुणी सहकार्य करत नाही. म्हणून नाती या शब्दाचा अर्थ माझ्या सद्गुरूंनी सांगितला. नाती या शब्दाचा अर्थ नाही ती, जी नाही ती नाती, आणि गोती जी गोत्यात आणतात ती गोती, नाती गोती. म्हणून या नात्या गोत्यांच्या बंधात पार पडू नका. लक्षात ठेवा, जर काय करायचं संबंध ठेवायचे असतील ना तर सगळे सोयरे शोधा. सगळे म्हणजे सतत सोबत असतात, एकच असावा पण तो सतत सोबत असावा. तेवढ्या पुरते नाही माय बाप, तेवढ्या पुरते नाही. काय करावं त्याच्या लक्षात आलं. शरीर बलाचा अभिमान, पण अभिमान नाही चालत. रक्त बंबाळ झाला त्या तलावामध्ये, ते पाणी तलावातलं लाल गुंद झालं. आणि मग शेवटी कोण आठवतो? या पुढे बसा, पुढे बसा, खुर्चीवर या या या. माय बाप हो, शेवटी पुढं कोण आठवतो? हो बसा सर, खडगे सर बसा 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 बसा. तुम्ही आलात, मोठी गोष्ट झाली बघा. गोपाल कृष्ण भगवान की. अडचणीच्या काळामध्ये कोणावर अवलंबून राहायची गरज नाही. कोणावर अवलंबून राहू नका. स्वामी येईल, गोम्या येईल, मला अडचणीतनं सोडवेल. तसं माय बाप हो, शेवटी आठवण आठव्याची काढावी लागते. आठव्याची काढावी लागते. गजेंद्रानं फुतकार सोडला, सोंड वर केली आणि तो मोठ्यानं फुतकारू लागला. आणि फुतकारून भगवंताचं नामचिंतन करू लागला. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगव्यापका जनार्दना आनंदघना विनाशा सकळ देवाधिदेवा कृपाळुआजी केशवा महानंदा महानुभवा सदा शिवा सद्रूपा चक्रधरा विश्वंभरा गरुडध्वजा करुणाकरा सहस्रपादा सहस्रकरा क्षीरसागरा क्षेशयना कमलनयना कमलापती कामिनी मोहना मदन मूर्ती भवतारका दरिताक्षिती वामन मूर्ती त्रिविक्रमा अगाये सगुणा निर्गुणा जगजनित्या जगजीवना वसुदेव देवकी नंदना आला लोटांगणी मज ठाव जावाजी चरणी हे करीतसे विनवणे भवबंधनी सोडवावे सकळ देवादिदेवा कृपाळुआजी केशवा महानंदा महानुभवा सदाशिवा सजरूपा मी तव अनाथ अपराधी कर्महीन मतिमंद बुद्धी तुझम्या आठविले नाही कधी वाचे कृपानिधी माय बापा वाचे कृपानिधी माय बापा गोविंद जय जय गोपाल जय जय गोविंद जय जय गोपाल जय जय राधारमण हरि गोविंद जय जय राधारमण हरि गोविंद जय जय गोविंद जय जय गोपाल जय जय गोविंद जय जय गोपाल
राधा रमण हरी गोविंद जय जय भगवान की जय. आणि समोर असलेल्या त्या तलावामधलं सुंदर असं कमळाचं फूल घेतलं गजेंद्रानं आणि सोंडेर फूल घेऊन असं भगवंताच्या दिशेला अर्पण केलं. मी तव अनाथ अपराधी, मी अपराधी आहे, मी अनाथ आहे. हो, कर्महीन मती मंद बुद्धी, तुझ म्या आठविले नाही कधी, आणि वाचे कृपानिधी माय बाप्पा. आता मला वाचवा माय बाप्पा, माझ्यावर संकट आलेलं आहे, मला या संकटातून काय करा, संकटातून बाहेर काढा. असा मगरानं पाय धरला होता. रक्तबंबाळ झालेला हा गजेंद्र, संबंध तलावातलं पाणी लालबुंद झालं होतं. पण सगळे नाती आणि गोती असे वर उभे होते, सगळे लांबून बघत होते. कुणी मदतीला नाही आलो, लांबून बघत होते. शेवटी भगवंताला यावं लागलं. कनवाळो कृपाळो भक्ताला होई, कनवाळो कृपाळो भक्ताला होई. हा कनवाळो कृपाळो भक्ताला होई, कनवाळो कृपाळो भक्ताला होई. हे गजेंद्राचा धावा तुवा केला विठाये, गजेंद्राचा धावा तुवा केला विठाये, गजेंद्राचा धावा तुवा केला विठाये. येईवो येईवो विठाबाई माऊलीये, येईवो येईवो विठाबाई माऊलीये, येईवो येईवो विठाबाई माऊलीये, येईवो येईवो विठाबाई माऊलीये. दावा केल्यानंतर देवाला यावं लागतं. हो, दावा करणारा भक्त कसा पाहिजे, भक्त पाहिजे. भक्त कोण भक्त, जो नोहे विभक्त तो भक्त, जो नोहे विभक्त तो भक्त. असा भक्त गजेंद्र झाल्यानंतर येयो विठाई ये ये, हो पंढरीची आई ये असं म्हटल्यानंतर मग देवाला यावं लागतं. हा केसरशी ओढी, हा केसरशी ओढी, आगे सरसे आगे सरसे हा केसरशी ओढी, हा केसरशी आगे सरसे आगे सरसे देवोनिया स्तंभ फोडी, देवोनिया स्तंभ फोडी, ओ हा केसरशी
भगवंत हाकेला येतो, विश्वास पाहिजे. कशाचा देव म्हणले, कशाचं काय घेऊन बसला हो, असं नाही. देवच आहे या जगामध्ये. जर सत्य काय असेल ना तर केवळ देव हे सत्य आहे आणि सत्य हे देव आहे, लक्षात ठेवा. बाकी सगळं असत्य आहे. जर ज्या जगामध्ये तुम्हाला जर विचारलं ना सत्य काय, जे आहे ना ते सत्य आहे काय, फक्त ईश्वर आहे. ईश्वर सर्वभूतानां आणि हृदयेश अर्जुन तिष्ठति. सुदर्शन चक्र भगवंतानं सोडलं मगराच्या मुखावर, घर 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 फिरत आलं आणि मगराच्या मुखाला छेद दिला. जसा छेद दिल्याबरोबर पाय सोडावा लागला. पाय सोडला. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जयकार. सगळे गजेंद्रासह भगवंताचा जय जयकार करू लागले. श्री रामचंद्र भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. हनुमान की जय. गंगा माता की जय. माता की जय. गौ माता की जय. आवाज येत नाही. भारत माता की जय. श्री गजानन महाराज की जय. गजानन महाराज की जय. जय जयकार करायला पाहिजे. जेव्हा आपण देवांचा, संतांचा, सद्गुरूंचा जय जयकार करतो ना तेव्हा इथं बसलेल्या प्रत्येकाचा जय होतो, हे लक्षात ठेवा. म्हणून जय जयकार करण्यात कधी कमीपणा करू वाटून घेऊ नका. मोठ्या आवाजाने जय जयकार करायचा. बेंडीच्या देठा बसून आवाज काढायचा. जय कुणाचा करतो आपण? देवाधिकांचा, संतांचा, युगपुरुषांचा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. माय मातानो, आणि भगवंताचा जय जयकार झाल्यानंतर गजेंद्र मुक्त झाला. गजेंद्राला मोक्ष मिळाला. मोक्ष मिळाला म्हणजे काय? तो मुक्त झाला. जन्म मरणातून सुटका म्हणजे मोक्ष नाही. चारे मुक्ती काय म्हणतात? चारे मुक्ती साधिएल्या देणे चारी. देणे मुक्ती चारी. देणे मुक्ती चारी साधिएल्या. सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता या संबंधी मी उद्या कधीतरी बोलेन. सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता या चारी मुक्ती साध्य करण्याकरिता ही भागवत आहे. ही भागवत कथा आहे. भागवताचं रहस्य काय असेल ना तर ते हे. मावशी जरा पायरीवर जरा सराव तिकडं थोडं सरळ. मावशी हा जरा सरळ तिकडं थोडं. त्यांना उतरू दे, येऊ द्या खाली, येऊ दे. अहो मला सगळ्यांवर लक्ष ठेवावं लागतं. तो कोण कुठं कशानं काय घसरण. लहानांना पण तेच आणि वयस्कर लोकांना पण तेच सांभाळावं लागतं. जर रस्ता ठेवा म्हणजे तिथनं खाली उतरू द्या. हा कोपरा भरून द्या. मग इकडचा कोपरा भरला की इकडचा अक्क बसलेलंच आहे पटांगण पुरुषांसाठी. माय बाप हो, गजेंद्र मुक्त झाला. गजेंद्राला मोक्ष कशाने मिळाला? भगवंताच्या नामानं. भगवंताच्या नामानं. पण हे नाम आपल्याला शेवटी आठवून चालत नाही. लक्षात ठेवा मी काय सांगतोय ते. देव आठवतो कधी? अगदी शेवटाला, गळ्याला लागले म्हणून. पाय धरला गजेंद्राचा मग देव आठवला. उपयोग काय? रक्तबंबाळ झाला ना बिचारा. त्याच्यापेक्षा ठेच सुद्धा लागणार नाही. हा विश्वास पाहिजे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत सतत भगवंताचा आठव पाहिजे. सतत भगवंताचा आठव पाहिजे बरं का. हो, नाम जप यज्ञ तो परम यज्ञ. यज्ञ या कलियुगामध्ये कोणतं साधन सांगितलंय? नाम यज्ञ. नाम जप सांगितलं. नाम यज्ञ करायचं. सतत आपलं गुणगुणत राहायचं. विठ्ठल 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 विठ्ठल.
विठ्ठल विठ्ठल. म्हणा बघू. पाठीमागची मंडळी. पुरुष मंडळी प्रेमानं म्हणा. त्या बघा त्या दोन्ही मुली बसलेत ना त्या, हा तेच आमच्या ओळखीचे आहेत, आमच्या घरातले आहेत, आम्ही त्यांच्या घरात राहतो. ती आपली काहीतरी तिचं चाललेस. अरे म्हण ना, बसली कशाला? मला बघायला बसली का? मी तर तिकडे सर रात्री चहा प्यायला येतो का नाही तुमच्याकडे? आणि मग ती आई इथं समोर आणि ती मुलगी माग. देवाचं नाव घ्यायला लाजायचं? कशासाठी लाजायचं? त्याच्यामुळेच आपलं कल्याण होणार आहे. तुम्हाला मी परत सांगतो एकदा. आणि म्हणून त्या सगळ्या तरुण मुलांवर माझं लक्ष का असतं, किंवा 50च्या आतील लोकांवर का लक्ष असतं? तर बाबा आपल्याला संबंध आयुष्य काढायचं आहे. आपला तारणहार या जगातलं कोण नाही. मी तुम्हाला परत सांगतो, माझ्या सकट तुमच्या सगळ्यांचंच. मी माझ्या मुलाला, माझा मुलगा डॉक्टर झाला ना, तो रशियाला आहे, मॉस्कोमध्ये. मी इथून त्याला तुम्ही मोबाईल चेक करा, मी इथून त्याच्या तिकडे सारखं त्याला व्हॉट्सअप करत असतो, सकाळी दुपारी संध्याकाळी. विठ्ठल 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 टाकत असतो. का बाबा? त्याचंच एक नाव, तोच तुला तिकडे तारणार आहे. तू रशियात आस, अमेरिकेत आस, नाही तर इंडियात आस, कुठेही आस, कोठारी नगरमध्ये आस, नाही तर स्टेशनच्या बाजूला आस, कुठं पण आस, मला तारणार जर कोण असेल ना, तर तो विठ्ठलच आहे. फक्त टाळी वाजवा. म्हणून कसं म्हणायचं? तिथं आमचा तबला वाजतोय, हार्मोनियम वाजतोय, आमचा ऑर्गन वाजतोय, आमचं सगळं इथं साहित्य आहे. आणि मग तुम्ही घरी गेल्यानंतर म्हणता त्यांना काय झालं गुरुजींना सांगायला? तिथं तर सगळं असतं ना भजन करायचं, म्हणून ते म्हणतात. घरी कसं आम्ही म्हणायचं? घरी कसं म्हणायचं म्हणून मी तुम्हाला म्हणून दाखवलं. मी म्हणतो स्वतः, माझ्या घरातली सगळी म्हणतात. साधं आहे हो. घरात तुम्ही आता चालत गेलत ना, विठ्ठल 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 विठ्ठल. काय त्रास होतोय का तुम्हाला? काय त्रास होत नाही. हे म्हणता म्हणता सुरुवातीला जरा आपसूक वाटतं. तरुण मुलांना, तरुणींना, किंवा तरुण सुनांना, तरुण लेकींना, वयस्कर लोकांना सुद्धा जरा कसं सुरू करू, कसं म्हणू. पण एकदा सुरू केलं ना, 1 2 3 4 5 मिनिटं, तसं सतत आपण मुखानं म्हणत राहतो ना, मुखानं म्हणता 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 आपलं मन म्हणू लागतं. मन म्हणू लागतं. जया ज्याचे ध्यान तैसे होय तया ते मन आपलं तसं होतं. म्हणून आपण बघा, एखाद्याची जर आठवण नुसती केली ना, एखाद्याला जर सवय लागली ना, अमक्या टायमिंगला फोन करायची, दुसऱ्या दिवशी आपल्याला आठवण येते त्याला फोन करायची. सवय लागल्यानंतर बघा मी काय सांगतोय, सकाळी 4-2 लोकांना मेसेज पाठवायची सवय लागली ना, गुड मॉर्निंग, हाऊ आर यू, झाला का चहा, सवय लागते. ती सवय लागते का नाही सकाळची? तसं देवाची नाव घ्यायची पण एकदा सवय लागली ना, तर देवाचं नाव तुम्हाला सोडणार नाही. तुम्ही देवाला सोडणार, देव तुम्हाला कधी सोडणार नाही, आणि तुम्हाला कधी ठेच लागणार नाही. हो करून बघा. गजेंद्र मोक्ष याचं सारच रहस्य सांगितलं तुम्हाला, आणि तेच हे सार आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय. माय बाप हो. अशाच प्रमाण हो या विरोचन पुत्रानं म्हणजे बलीनं 3 लोक जिंकले.